आज अमावास्यानिमित्त श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान येथे अ, महापूजा, अभिषेक आणि पितृनिवारण विधी हा संपन्न झाला. त्यानंतर जे आज अमावास्यानिमित्त अन्नदान असतं, त्याचीही आज बऱ्यापैकी जरी करोना असला तरी लोकांची उपस्थिती बऱ्यापैकी होती. पूजा झाल्यानंतर ती आरती वगैरे ही पारायण चालू आहे. सध्या ही जी पारायण होतं शिवलीला ग्रंथाचं, त्यानंतर ही आरती झाली शंभूची आणि पुन्हा दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत अन्नदान करण्यात आलं. आज अन्नदानासाठी बऱ्याच शिवभक्तांनी पितृनिवारण विधीसाठी, महापूजेसाठी देणगी पाठवली होती. ती आपण आता पाहणार आहोत की कोणी कोणी ह्या कार्यक्रमासाठी देणगी दिलेली आहे. त्यांची काही जेवढे आपल्याकडे उपलब्ध आहेत तेवढी नावं मी सांगतो तुम्हाला. पुण्यावरून डॉक्टर प्रतिभा रमेश रसाळ, चिरंजीव प्रणव रमेश रसाळ, सौभाग्यवती श्रुती प्रणवराव रसाळ, सौभाग्यवती राखी श्रीनिवास देशपांडे, चिरंजीव श्रीनिवास आबासाहेब देशपांडे, चिरंजीव जयमन श्रीनिवास देशपांडे, सर्व हे राहणार पुण्याचे आहेत. यांच्याकडून कैलासवासी रमेश देवीदास रसाळ यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अन्नदान आणि पूजा करण्यात आली. प्रवीण विलास काकडे यांच्याकडून कैलासवासी इंद्राबाई काकडे, कैलासवासी नत्तूलाल काकडे यांच्या स्मरणार्थ अन्नदान करण्यात आलं. अभिजित हंगरेकर यांच्याकडून कैलासवासी शिवाजी काकडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अन्नदान. अविनाश हंगरगेकर यांच्याकडूनही कैलासवासी किशोर हंगरगेकर यांच्या स्मरणार्थ अन्नदान. जगन्नाथ सुपणे आणि रुक्मिणीबाई सुपणे यांच्याकडूनही कैलासवासी विठ्ठल, ज्ञानदेव, सीताराम, शंकर, गंगूबाई, इंद्राबाई, शांताबाई, रेखा, पुष्पा, अक्काताई, संपतराव, अशोक, रमेश, इंदुमती, शांताबाई, राजाराम यांच्या स्मरणार्थ अन्नदान करण्यात आलं. वैशाली वराटकर यांच्याकडून त्यांच्या पितरांसाठी अन्नदान पूजा करण्यात आली. प्रमोद मधारे यांनी पण अन्नदानासाठी देणगी प्रति आमोशाला पाठवतात, तशा याही आमोशाला त्यांनी देणगी पाठवली आहे. माधवी अनंत एलने यांच्याकडूनही आज आमोशासाठी देणगी देण्यात आलेली आहे. श्री दत्तात्रय कडतू आणि समस्त कडतू परिवार औरंगाबाद हे प्रत्येक आमोशाला अन्नदानासाठी देणगी पाठवत असतात. याही वेळेस त्यांनी देणगी पाठवलेली आहे. सो छाया अनिल कुलथे यांनीही सुद्धा देणगी पाठवली आहे अन्नदानासाठी. राहुल अविनाश पाटील आणि समस्त पाटील परिवार पुणे हे प्रत्येक आमोशाला देणगी देत असतात. या पण आमोशाला त्यांनी देणगी पाठवली आहे अन्नदानासाठी. सचिन सोनार यांनीही अन्नदानासाठी देणगी पाठवलेली आहे आमोशाच्या. सो साधना पोद्दार आणि समस्त पोद्दार परिवार गुजरात प्रति आमोशाला ही देणगी देत असतात. याही वेळेस त्यांनी देणगी दिलेली आहे. कुंदा सुहास महाडिक, संदेश सुहास महाडिक यांनी अभिषेक आणि अन्नदानासाठी देणगी दिलेली आहे. हे सर्व पुण्याचे आहेत. रंगराव सहदेव टेपुगडे यांच्याकडून प्रति आमोशाला ही देणगी अन्नदानासाठी पाठवत असतात. याही वेळेस त्यांनी अन्नदानासाठी देणगी पाठवलेली आहे. अनिता गायकवाड यांच्याकडूनही अन्नदानासाठी देणगी पाठवलेली आहे. कुमारी वैशाली रघुनाथ पालो अन्नदानासाठी देणगी पाठवलेली. सोमनाथ किच्छे यांच्याकडूनही अन्नदानासाठी देणगी देण्यात आली आहे. मंगल शशिकांत मोरे यांच्याकडून कैलास शशिकांत किसन मोरे यांच्या स्मरणार्थ अन्नदान.
ढुके परिवार यांच्याकडूनही अन्नदानासाठी देणगी पाठवलेली आहे. सुरेश हरिचंद्र जाधव यांनी अभिषेकासाठी देणगी दिलेली आहे. शिवानी रवींद्र पाटील यांच्याकडूनही सुचिता पाटील यांच्या करता जी त्यांच्या नावाने देणगी दिलेली आहे. जितेंद्र मारुती खानविलकर यांच्याकडून कैलासवासी मारुती विश्वनाथ खानविलकर, कैलासवासी सरस्वती मारुती खानविलकर, कैलासवासी दीपक मारुती खानविलकर यांच्या स्मरणार्थ अन्नदानासाठी देणगी ओंकारेश्वराला दिलेली आहे. विजय तुकाराम मिसाळ यांच्याकडून स्वर्गीय सुभद्रा तुकाराम मिसाळ यांच्यासाठी म्हणजे यांच्या स्मरणार्थ अन्नदानासाठी देणगी पाठवलेली आहे. एकनाथ मेकळे यांनी अहमदपूर यांनी अन्नदानासाठी आमुष्याच्या देणगी दिलेल्या आहे. सविता सचिन गाडीलकर यांनीही अन्नदानासाठी देणगी दिलेली आहे. छाया बालाजी कदम, संकेत बालाजी कदम, शरद देशमुख यांच्याकडूनही अन्नदानासाठी देणगी देण्यात आली आहे. सचिन पदाले यांच्याकडूनही अभिषेक आणि अन्नदानासाठी देणगी दिलेली आहे. मेघा गजानन शिंदे यांच्याकडूनही दत्तू शंकर शिंदे यांच्या स्मरणार्थ अन्नदान आणि मयूर आणि विवेक यांच्या अभिषेकाकरता देणगी दिलेली आहे. सुनीता गोविंद जगताप यांच्याकडूनही पितरांकरता नैवेद्य. स्नेहा साळवी यांनीही आमुष्यासाठी देणगी पाठवलेली आहे. श्री आयर आनंद पुणे हे प्रति आमुष्याला आपल्याकडे अन्नदानासाठी देणगी देत असतात. याही वेळेस त्यांनी अन्नदानासाठी देणगी पाठवलेली आहे. अनिता नितीन पाटील यांनीही अन्नदानासाठी देणगी दिलेली आहे. अश्लेष नाकाडे यांनीही अन्नदानासाठी देणगी दिली आहे. सुरेखा बनसोडे, राजेंद्र नागरे, प्रकाश सूर्यवंशी हैदराबाद यांनीही अन्नदानासाठी प्रति आमुष्याला देणगी देत असतात. याही वेळेस त्यांनी देणगी पाठवलेली आहे. अरुण गायकवाड, वैशाली सुतार हे पण नेहमी अन्नदान करतात आपल्याकडे. मृणाली काटे, अनुजा पराते हेही बऱ्याच वेळेस आपल्याकडे देणगी पाठवत असतात. सोनम कर्वे ठाणे यांनी पण अन्नदानाकरता पूजेसाठी देणगी पाठवली होती. अविनाश रहाटे, सायली मोठे, दिनेश भिडे, शिवांगी मोरे, राहुल शिंदे, मंधार बिडवे, कुणाल जेंदे, विजया साठे, ऋषिकेश माजरेकर, आकाश रोडे आणि अनिता रोडे हे नियमितपणे आपल्याकडे देणगी देत असतात अन्नदानासाठी. हे राहणार आहेत शिवाजीनगर सांगोळा यांच्याकडून आपल्याला देणगी प्राप्त झालेली आहे. अभिजित टेकावडे यांच्याकडूनही अन्नदानासाठी देणगी आलेली आहे. अविनाश फरागटे, रुपाली लटकारकर, पांडुरंग शिंदे, स्वप्ना काकडे या नियमितपणे आपल्याकडे अन्नदानासाठी देणगी पाठवत असतात. याही वेळी सर्व पित्रांसाठी त्यांनी देणगी दिलेली आहे अन्नदानासाठी. तसेच पियुष ढोक यांनीही अन्नदानासाठी देणगी दिलेली आहे. सुनीता उत्तम शिंदे यांनीही अन्नदानासाठी देणगी पाठवलेली आहे. दत्ता बोराडे ही नियमितपणे देणगी देत असतात आमुष्याला, त्यांनी पण यावेळेस देणगी पाठवलेली आहे. कोमल जाधव, अक्षय बबन पाठवते हे नियमितपणे अन्नदानासाठी देणगी देत असतात. याही वेळी दिले. अविनाश शिवाजी गायकवाड यांनीही देणगी दिलेली आहे. निशा यांनी पूर्ण नाव दिलेलं नाही, त्यांनी पण अन्नदानासाठी देणगी दिलेली आहे. चिराटे मिलिंद वामन हे पण अन्नदानासाठी नियमितपणे आमुष्याला देणगी पाठवत असतात. याही वेळेस पाठवले आहे. मनीषा यांनी पण नाव दिलेलं नाही पूर्ण, त्यांनी पण अन्नदानासाठी देणगी दिलेली आहे. रसवीरेंद्र सिद्धराम गोजरी
यांनीही अन्नदानासाठी देणगी दिलेली आहे. धनश्री रमेश यांनीही अन्नदानासाठी हे नियमितपणे देतात. मयूर काशीनाथ भावसार यांनीही अन्नदानासाठी देणगी दिलेली आहे. योगीराज खडके यांनीही अन्नदानासाठी देणगी दिलेली आहे. आणि प्रकाश जाधव हे नियमितपणे अन्नदानासाठी देणगी देत असतात, याही वेळी दिलेले आहे. सतीश दिवेकर हे नियमितपणे अन्नदानासाठी देणगी देतात. आणि अरविंद खोपर्डे यांनी पण अन्नदानासाठी देणगी दिलेली आहे. सर्व देणगीदाराचे श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थानाकडून आभार व्यक्त करण्यात येत आहेत. कुणाचे चुकून जरी नावं राहिली असतील, काही झालं असेल तरी क्षमा असावी. देणगी दिल्याबद्दल धन्यवाद.